या समाजामध्ये सगळ्यात जास्त भांडणं जर कशामुळे चालली आहेत ना, तर या दोन कायद्यांमुळे चाललेली आहे. पहिला कायदा तो म्हणजे हक्क सोडपत्र. माझं बहिणींना सांगणं आहे, ज्यांची या 10 वर्षात लग्न झालेली आहेत ना, त्यांनी अजिबात भावाकडनं रुपया सुद्धा मागायचा नाही. कारण या 10 वर्षातली लग्न तुम्ही कुणाची बघा, गरीबाच्या सुद्धा घरातल्या पोरीचं लग्न असेल ना, तर त्यानं 4 लोकांना साजेल अशाच पद्धतीनं लग्न करून दिलेलं आहे. आणि तुमच्या लग्नाचं कर्ज फिटोस्तोवर तुम्ही बाळणपणाला आलेला आहे, बाळणपणासाठी परत कर्ज काढलेलं आहे. आणि आत्ता कुठं बाप सेटल झालाय तोपर्यंत तुम्ही हक्क सोडपत्रासाठी उभ्या राहता. हे योग्य आहे का, याचा आपण विचार करणार आहोत की नाही. पण भावांना पण माझं एक सांगणं आहे, ज्या बहिणींची लग्न 25-30 वर्षापूर्वी झालेली आहेत ना, ज्यांनी आपल्या मैत्रिणीचे डाग अंगावर घातले लग्नापुरते आणि लग्न झाल्यावर बोळवणी करताना ते डाग काढून मैत्रिणीच्या हातात दिले, पण बापाला म्हणली नाही मला पण घेऊन द्या, नाही बाबा मला माहिती आहे तुमची परिस्थिती काय आहे, ती खोटे डाग अंगावरती घालून सासरी गेलेली आहे, मार खाल्ला तिनं, पण ती कधीच तुमच्यापर्यंत रडत आली नाही का. खानदानी आहे आणि खानदानी बापाची पोर कधीच बापाकडे राहत नाही, ती आपल्या सासरीच राहते. मग कितीही त्रास झाला तरी चालेल, पण माझ्या बापाच्या नाकाचा जो शेंडा आहे ना, तो कधीच असा कापणार नाही. इज्जतीत आणि तेही दुःख सहन करत ती तिथंच जर राहिली असेल ना, तर त्या बहिणीला मात्र विसरू नका. ती नाही म्हणत असेल ना, तरी तिला दिल्याशिवाय राहू नका.